नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील लोणी भास्कर या ठिकाणी आहोत. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या अनुषंगाने लोणी भास्कर येथील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. त्यांना या पोटनिवडणुकीविषयी काय वाटतंय, दादांच्या कामाविषयी काय सांगतायत, तसेच ज्या उमेदवार आहेत सुनेत्रावहिनी पवार यांच्या मताधिक्याबद्दल त्यांना काय वाटतंय, या सर्व गोष्टीबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लागलेली आहे आणि आता सध्या जे वातावरण आहे, तर काय सांगाल, लोणी भास्करमध्ये कशा पद्धतीने मतदान? मी गोविंद गोलांडे लोणी भास्करमधून बोलतोय. दादांच्या आकस्मिक जाण्यामुळे जे आपल्याला इलेक्शन लादलेलं आहे, या इलेक्शनमध्ये नक्कीच आम्ही ताईंना भरघोस मताने आणि ग्रीनज बुकात नोंद होईल या पद्धतीने मतदान करणार आहे, ही लोणी भास्करची ग्वाही आहे. काय सांगाल बारामतीच्या पोटनिवडणुकीविषयी? आणि ऍक्च्युली बारामती तालुक्यामध्ये जास्तीचा लीड देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न आहे, काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच 100% वहिनी साहेबांना जास्तीत जास्त लीड भेटणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आमदाराला एवढं लीड भेटलं नव्हतं, एवढं वहिनी साहेबांना लीड बारामतीकरांनी द्यायचं ठरवलेलं आहे. काल आपल्या वहिनी साहेबांच्या विरोधात सर्वसाधारण 23 फॉर्म आलं होतं. काल वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास यांनी वहिनींना पाठिंबा दिला. मी बौद्ध समाजाचा कार्यकर्ता या नात्याने सांगू इच्छितो की काल वहिनींच्या सहयोग बंगल्यावरती सर्व समाजाच्या बैठका बोलावलेल्या होत्या. त्या बैठकामध्ये सर्व समाजाने, बहुजन समाजाच्या सर्वच समाजाने वहिनींना ग्रीनिज बुकमध्ये नावाची नोंद होईल अशा पद्धतीने दादांना मताच्या रूपाने मतपेटीमध्ये दादांना श्रद्धांजली व्हायचं असं ठरलं आहे. त्यामुळं नक्कीच वहिनींचं जे नाव आहे ते ग्रीनिज बुकमध्ये 100% नाही 101% सगळ्यात जास्तीत जास्त मतदान होणार आहे, याची मी तुम्हाला शब्द देतो. सध्या सुनेत्रावहिनींच्या मतदानाबद्दल सगळीकडे चर्चा आहे, तर लोणी भास्करमध्ये जे बाहेरगावी असणारं मतदान ते कशा पद्धतीने तुम्ही करून घ्या? आम्ही आता पूर्ण याद्या पूर्ण काढल्यात. जे बाहेरगावी पुणे, मुंबई, बारामती, दौंड अशा ज्या बाहेर इतर गावात आहेत त्याच्या याद्या पूर्ण काढून आम्ही तयारी आमची पूर्ण झालेली आहे. 11 वाजेपर्यंत आम्ही मतदान पूर्ण करून घेणार आहोत. आमच्या गावात लोणी भास्करमधून कमीत कमी 90% मतदान होईल याची आम्ही 100% गॅरंटी देतो. दादांच्या कामाविषयी काय वाटते आणि दादांची उणीव तुम्हाला कशी जाणवते? दादांचे काम तर एक तर तुम्हाला सांगतो, सांगताच येत नाहीत की दादांनी काम आमच्या लोणी भास्कर करून ठेवलेलं आहे. आणि दादांनी गेल्यापासून आम्हाला मोठी हळहळ लागलेली आहे. तर दादांनी 30 वर्ष आमच्या लोणी भास्करमध्ये काम केले. तर आम्ही आता दादा गेल्यामुळं आम्ही दादांना, वहिनींना 90% मतदान करणार आहे. 90% मतदान करून लोकांच्याकडून घेणार आहे आणि वहिनीला चांगल्या मताने आम्ही निवडून देणार आहे. 4% कुठे जाणार? कुठे काहीतरी असणारच आहे. तर ह्याच्याबद्दल चांगल्या टक्केने वहिनी साहेबांना मतदान आम्ही करणार. मी लोणी भास्करमधनं जयवंत बारोकर बोलत आहे. आमच्या गावात ह्या गटातटाचं सगळं बाजूला ठेवून आम्ही वहिनीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. जेवढं होता होईल एवढं आम्ही 100% मतदान करून घेणारच आहे. काही बाकीचे विषय असतील ते आम्ही बाजूला ठेवून सगळे हे करत आहे, मिसळून मतदान करत आहे. आणि ज्या दादांनी जे कामं मंजूर केलेले, थोडक्यात नदी जोड प्रकल्प असेल किंवा पाटबंधाऱ्याचं खात्याचे काम असतील किंवा पुरंदर उपशाची कामं असतील, ह्या कामांना वहिनींनी प्रतिसाद देऊन ह्या ड्राय भागासाठी प्रयत्न करावा आणि इथून पुढचे दादांचे स्वप्न पूर्ण करावीत. आणि आमच्या दादांना आमची हीच मतदान रूपी श्रद्धांजली असेल एवढं आम्ही सांगू इच्छितो. नमस्कार, नाना भास्कर बोलत आहे. तरी अजितदादांचं 30 वर्षाचं कार्य ह्या पंचकृषी बारामती तालुक्यातील असल्यामुळं त्यांच्या निधनानंतर वहिनींना उभे राहण्याची वेळ आलेली आहे. तरी बारामती तालुक्यातील सर्व लोक, जनसामान्य ही मतदार 1 नंबरमध्ये मतदान करणार आहेत. त्याच्यामुळं 100% लीड वहिनींना होणार आहे. मी संतोष खरे, लोणी भास्करचे माजी उपसरपंच. अजितदादाच्या अपघाती निधनामुळे लागलेली आता पोटनिवडणूक, तर आम्ही गावाने असं ठरवलेलं आहे की वहिनींना प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे आणि
आतापर्यंत जे आमदारकीचं रेकॉर्ड कोणी मोडलं नाही मतदानाचं, ते रेकॉर्ड आम्ही गावातून आणि तालुक्यातून मोडून काढणार आहे. एवढंच बोलून मी थांबतो.